नमस्कार मित्रांनो. आज आपण यूज इफेक्ट पाहणार आहोत. अगोदर यूज इफेक्ट काय आहे ते समजून घेऊ. यूज इफेक्ट इज अ रिॲक्ट हुक दॅट मॅनेज द साइड इफेक्ट इन फंक्शनल कंपोनंट. म्हणजे आपल्याला एखादा डाटा पेज करायचा असला, गेट रिक्वेस्ट वगैरे आपण लावू शकतो. अपडेट द डोम आणि सेटअप इव्हेंट लिस्टनर, कनेक्ट द आणि एक्सटर्नल सिस्टीम नाही का. आणि यूज इफेक्ट हुक containing a callback function that run when component first load and then on every subsequent re-render by default. हे यूज इफेक्ट. आता आपण दोन चार प्रकार पाहू. यूज इफेक्ट कसं वर्क करतो वगैरे. मी हे सिंपल कोड लिहिलेलं आहे तुमच्या टाइम वाचवण्यासाठी. तर आपण डायरेक्ट कोड बघू. पहिले तर आपण इथं सिंपल कॉम्पोनंट लिहिले. त्यानंतर आपल्याला इथे यूज इफेक्ट केलाय नाही का. केलाय. यूज इफेक्ट हा रिॲक्टच्या लायब्ररीमधून येतो. यूज इफेक्ट कन्सोल डॉट लॉग आपण कंपोनंट माउंट करतो तेव्हा. आणि हे यूज इफेक्ट कवा रन होईल, तर ते कंपोनंट तेव्हा माउंट होईल तेव्हाच ते यूज इफेक्ट रन होईल. अदरवाईज नाही होणार. कोणतंही आपण एखाद्या फंक्शनवर क्लिक केलं, बटनवर क्लिक केलं, तेव्हा आपण ते रन नाही होणार. फक्त आपलं कंपोनंट तेव्हा रिरेंडर होऊन माउंट होईल तेव्हाच आपलं कंपोनंट यूज इफेक्ट रन होईल. तर कसं होतं बघा आपण ते. हे बघा आता हे पहिलं आपण हॅलो यूज इफेक्ट पहिल्यांदा लोड झालं नाही का. एकदाच लोड होईल, माउंट एकदाच होईल. हे तुम्ही बघू शकता. आता हे दोनदा झाले ना. आपण रिलोड करून बघू. आता हे एकदा झाले ते पहिल्यांदा होत असते आणि एकदा बरं का. आता परत आपण केलं तरी ते एकदाच होईल. ठीक आहे. कुठं पण क्लिक केलं तरी होत नाही. जास्त एकदाच रिलेंडर नाही का. आणि आता दुसरं एक स्टेट चेंज झालं. आपण कसं यूज इफेक्ट चेंज करू शकतो नाही का, रन करू शकतो. ते इथे मी उदाहरण दिलंय. आपण इथं आता काउंट घेतला आणि सेट काउंट घातला, त्याला इनिशियलाइज केलं 0 ने आणि इथे यूज इफेक्ट लावला. त्यानंतर आपण इथं काउंट घेतला म्हणजे काउंटची व्हॅल्यू इथं अपडेट होईल आपल्याला कन्सोलमध्ये दिसेल. आणि इथं आपण डिपेंडन्सी घेतली काउंटने, म्हणजे जेव्हा जेव्हा ते काउंट अपडेट होईल तेव्हा तेव्हा हे यूज इफेक्ट रन होईल. एव्हरी रन एव्हरी टाइम काउंट चेंज, तेव्हा जेव्हा काउंट चेंज होईल तेव्हा ते रेंडर होईल. इथे काउंटची व्हॅल्यू ही दिली, तेवढं काउंट आहे आपल्याला तेवढं दिली दिसेल. आणि प्लस काउंट 1 केला नाही का, इन्क्रीमेंट केलं. तर आपण हे एक्झाम्पल बघू आपण कसं करायचं. इथे आपण स्टेट चेंज हवे हे काढून टाकतो तुम्हाला परत अडचण. ठीक आहे. आता आपण हे स्टेट बघू. बघा आता 0 आहे नाही का इन्क्रीमेंट. एकदा माउंट झाले कंपोनंट तेव्हा 0 आले. 0 ने इनिशियलाइज केली होती ना आपण स्टेट. आता इथे इन्क्रीमेंटवर क्लिक केलं, इथं काउंट वाढले, इथे पण कन्सोलमध्ये एक काउंट वाढले. जेवढ्या वेळेस आपण काउंट वाढू तेवढ्या वेळेस ते रिमाइंडर होऊन आपलं कंपोनंट अपडेट होऊन इथं काउंट आपल्याला दिसतं. आपण इथे एकदा क्लिक केलं मग ते एकदा काउंट वाढणं म्हणजे एकदा कंपोनंट माउंट होईल, स्टेट चेंज झालं. दुसरं काय आपलं क्लीनअप फंक्शन नाही का. क्लीनअप फंक्शन आपण कसं यूज करायचं, इथं रिटर्न स्टेटमेंट असतं त्याला क्लीनअप फंक्शन असं म्हणतो आपण नाही का. इथे सेकंडचा आपण हे केलं एक्झाम्पल घेतलं नाही का. सेकंड बाय सेकंड आपलं हे होईल अपडेट. इथे आपण 0 ने इनिशियलाइज केलं, इथे यूज इफेक्ट लावूया आणि इंटरवल सेट इंटरवल हे फंक्शन असतं नाही का. आणि हे सेट सेट सेकंड हे आपण इथून घेतलं स्टेटमधून. प्रिव्हियस व्हॅल्यू प्लस 1 म्हणजे प्रत्येक सेकंदाला यूज इफेक्ट रन होईल प्लस 1 1. आणि जर रिटर्न केलं कन्सोल डॉटला क्लीनअप फंक्शन टाइम स्टॉप आणि इथे क्लिअर केलं इंटरवल. इथे सेकंड सेकंड आपण टाइम दाखवला केशव डॉमवर. ठीक आहे. हे कसं रन होतं ते बघू आपण.
काय क्लिअर ठीक आहे. आता आपल्या इथं टायमर चालू झाले नाही का? एकदा कंपाऊंड माउट झाले का टायमर चालू झाले. आपण इथे बघू शकतो. आता चालूच राहणार नाही. जेव्हा आपण एक परत माउंट करीत नाही तेव्हा ते चालूच राहणार. आणि एक इफेक्ट आपला थांबलेला आहे, स्टॉप झालेला आहे यूज इफेक्ट. तरी पण हे आपलं कंपाऊंड चालू टाइम इंटरवल लावला ना असं असं. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. फेज डाटाच नाही, हे पण तुमचा कोड लिहिला आहे टाइम वाचवण्यासाठी. डाटा आहे ना, आपण सी स्टडी घेतला आणि मध्ये आपण डाटा हे केला, रिफ्रेंड केला. डाटा सेट डाटा नाही यूज इफेक्ट फेच केला आपण ह्या साईटवरून नाही का. फेच करून आपण ते मध्ये रिस्पॉन्स जेसन मध्ये आपण कन्वर्ट केला. नंतर आपण देन डाटा सेट डाटा गेला आपण याचं मध्ये सेट डाटा गेला साईज 5 आपले 5 हे आलं पाहिजे ना रिझल्ट आला पाहिजे. एकदा मॅथ फंक्शन लावलं आपण डाटा डाटा फेच केला डाटा पोस्ट आणि पोस्ट आय डी आणि टायटल हे बघा आपण कसं रन होतं. ठीक आहे, हे काढून टाकू. आता आपण इथे आपले 5 रिझल्ट प्रिंट झालेत नाही का. हे 5 रिझल्ट आपले प्रिंट झाले. ते म्हणते डाटा कोड निवड राहिला तुम्हाला डाटा दाखवतो. हा डाटा फेच म्हणून या वेबसाईटवर निवड राहिला या डॉक्युमेंट मध्ये एवढा डाटा बघू शकता. काहीतरी लिहिलेलं भाषा वेगळीच इथूनच एवढा सगळा डाटा. तुम्ही आता डाटा जास्त लिहायचा असला नाही का 5 लिहिलेला आपण जास्त लिहून घेऊ नाही 8 लिहू. एकदा 8 येते नाही का कंपाऊंड फेच करून आपल्याला इथं 8 रिझल्ट लागतो नाही का. हे बघा हे 4 नाही का, हे 4 आणि हे 4 8 एवढंच होतं यूज मध्ये. आणि ओनली वन्स कंपोनंट माउंट एकदाच कंपोनंट माउंट झाला ते रन होतं. जेव्हा आपला यूज इफेक्टचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा कमेंट सेक्शन मध्ये. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. धन्यवाद.